नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत ढेमशाची रसरशीत अशी भाजी. आमच्याकडे तर याला ढेमसेच म्हणता म्हणून मी ते म्हणते. तुमच्याकडे काय म्हणता मला नक्की सांगा. नंतर एका कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण टाकून घेणार आहोत. लसूण लालसर रंगापर्यंत भाजायचा. नंतर लगेच त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा हाही छान लालसर होऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये आपण मसाल्याच्या डब्यातले कोरडे मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये हळद, धनिया पावडर, लाल तिखट, गरम मसाला हे टाकून घ्यायचं. हे टाकल्याच्यानंतर ते जळू नये म्हणून लागेच त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटो आणि ढेमसे हे दोघेही आपण एकाच टायमाला ॲड करून घ्यायचं आणि हे टाकल्याच्यानंतर त्यावर वरतून मीठ टाकायचं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. हे 2 मिनिटं आपण टोमॅटो शिजेपर्यंत आणि हे सर्व साहित्य मिठामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं. म्हणजे त्यावर प्लेट झाकण ठेवून द्यायची. प्लेटीवर थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून त्या प्लेटीचं पाणी खाली झिरपतं आणि छान प्रकारे भाजी आपली शिजायला मदत होते. हे बघू शकता किती छान प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. नंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट हा टाकून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मला थोडीशी रस्सेदारच हवी होती म्हणून मी कमी टाकला आणि बघू शकता किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. मुलं पण आवडीनं खाता. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.